ज्या प्रभूच्या चरणाशी तुम्ही आज बसलेले आहात, ज्या येशू जवळ तुम्ही आलेले आहात, हा येशू अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. ज्यावेळेस मरियेशी देवदूत बोलला, तुला पुत्र होणार आहे, आणि त्या मातेने हा विचार केला नाही की माझं लग्न जमलंय, लग्न मोडेल, समाज माझ्या विरोधात जाईल, किंवा कुठल्याही प्रकारचं तिने मनात संकोचच आणलं नाही. जगात माझ्याबरोबर काही हो, पण माझ्या जीवनात माझे देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तिने होय म्हणून येशू तिच्या उदरात यावा यासाठी तिने होकार दिला, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तिच्या उदरामध्ये साक्षात देवाचा पुत्र आहे. आता हा जो प्रसंग आहे, त्या समयामध्ये मरियेने एक स्तोत्र लिहिलं, आणि ती स्तोत्र गात असताना लूक 1 अध्यायामध्ये आहे, पण 52 वचन आपण वाचणार आहोत. लूक याचा पहिला अध्याय 52 वचनात काय म्हटलं ते ऐका. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे. कोणी आमेन म्हणेल का? जे देवाच्या इच्छेविरुद्ध वागतात त्यांचं स्थान नष्ट करणं हे परमेश्वराच्या हाती आहे. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. जे दीन आहेत, जे नम्र आहेत, त्यांना उंच करणारा हा स्वर्गीय देव आहे. हालेलुया. मरियेला हाच विचार येतोय, जगात एवढ्या स्त्रिया आहेत, पण मीच का? परमेश्वर दीन लोकांना, नम्र लोकांना उंच करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण भांडणं नाही जिंकू शकत, ख्रिस्ती लोक मारामाऱ्या नाही जिंकू शकत, पण एकदा ते गुडघ्यावर आले तर ते कुठेही जिंकू शकतात. हालेलुया. कारण ज्यावेळेस ते गुडघ्यावर येतात, ते देवाला सांगतात की प्रभू, हे युद्ध माझं नाही प्रभू, युद्ध तुझं आहे. आणि ज्यावेळेस परात्पर देव तुमच्या बाजूने उभा राहतो, त्यावेळेस जीवनामध्ये यशप्राप्ती घडल्याशिवाय राहत नाही. दीनता, नम्रता आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. उर्मटपणाने भांडून गोष्टी लगेच मिळतात. एसटी मध्ये प्रवास करताना, उठ रे मला बसू दे. एखादा काडी पैलवान असला तर उठल, आणि एखादा प्रॉपर पैलवान असेल तर तुम्हाला उठवून टाकेल, आहे की नाही? नाही तर गाडीतून उतरून टाकेल खाली. होऊ शकतं. शक्तीच्या बळावर, द्वेषाच्या, रागाच्या बळावरती पटकन तुम्हाला गोष्टी प्राप्त होतात, आणि जशा पटकन मिळतात तशा त्या गोष्टी तुमच्या जीवनातून झटकन निघून जातात. पण जेव्हा नम्रतेने देवापासून काही प्राप्त होतं, ते आशीर्वाद जगातली कुठली ताकद तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. जे परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो, त्या प्रेमा खातर जो तुमचा सन्मान करून देव तुम्हाला आशीर्वादित करतो, ते आशीर्वाद नेहमी परमनंट असतात. ते तुमच्यापासून काढून घेतले जात नाहीत. ज्यावेळेस आपण विहिरीतून पाणी काढतो, पोहऱ्याने एक बादली आपण खाली सोडतो, ती बादली म्हणते मैं झुकेगा नहीं, मैं ऐसे ही रहेगा. पाणी भरता येईल का? बादली ज्यावेळेस स्वतःला नम्र करेल त्यावेळेस ती भरली जाईल. इथं पण जे स्वतःला नम्र करतील ते आत्म्याने भरले जातील. त्यांचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जाईल. आमचं बोलणं नेहमी प्रेमाचं, आपुलकीचं आणि नम्रपणाचं असलं पाहिजे. काही लोक इथं येऊन मंचावरून खूप गोड बोलतात. हालेलुया. ऐकता तुम्ही? काही लोकांना मी पाहिलंय, कोणाला सांगू नका, इथं असल्या गोष्टी करतील, नम्र व्हा, प्रेमळ व्हा, आणि खाली उतरले का घमंडखोरपणा, कोणाशी नीट बोलणं नाही, वागणं नाही. तुम्ही इथं देवते नाही पाहत. तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाता, तुम्ही खरंच नम्र आहात का? तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने बोलताय का, वागताय का? हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. आमचं जीवन देवाच्या नम्रतेने भरलेलं पाहिजे. त्या नम्रतेमध्ये, त्या प्रीतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही टिकून राहता, तिथं परमेश्वर तुम्हाला उंच करतो. योसेफाला खड्ड्यात टाकलं भावांनी. चुलत नाही, सावत्र नाही, इकडून तिकडून आलेले नाही, भावंदकी नाही, सख्या भावांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं. कुणाला तरी दया आली, म्हटलं अरे नको खड्ड्यात टाकायला, बाहेर काढा, विकून टाकू.
आपल्या सख्ख्या भावाला त्यांनी 20 रुपयाला विकलं. योसेफ म्हणत नाही मला विकू नका. योसेफ म्हणत नाही मला खड्ड्यात टाकू नका. योसेफाला माहित आहे जेवढे हे मला खाली लेखतील तेवढा माझा देव मला उंच करणार आहे. लोकांच्या नजरेत, आप्तजनांच्या नजरेत मी काही असो, पण जेव्हा माझ्या परमेश्वराने मला दर्शन देऊन, स्वप्न देऊन सांगितलंय की 11 ताऱ्यांनी, सूर्यचंद्रांनी मला नमन केलेलं आहे, मी असा तेजस्वी तारा आहे, मी चमकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना प्रभूवरती पक्का विश्वास आहे, ज्यांना स्वतःच्या शक्तीपेक्षा देवाच्या सामर्थ्यावरती अधिक विश्वास आहे, ते लोक लीनतेने, नम्रतेने वागतात. एक असा व्यक्ती बायबलमध्ये योब नावाचा, ऊस नावाच्या देशात राहायचा, त्या ठिकाणातला सगळ्यात संपन्न माणूस. पण एक क्षण असा आला ना, सैतानाने सगळं ओरबडून काढलं त्याच्याकडून. आणि इतक्या दुःखाने तो व्याकुळ आहे, इतक्या दुःखाने व्याकुळ आहे, इतक्या दुःखाने व्याकुळ आहे की त्याच्या कठीण प्रसंगामध्ये योब 5 अध्यायाने 11व्या वचनात तो काय म्हणतो माहिती का? योब 5 आणि 11, तो नीचावस्थ जनास उच्च करतो, शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात. हालेलुया. त्याला दुःखात पण माहिती आहे की माझं दुःख बदलणारा माझा परमेश्वर आहे. त्याच्या नीच अवस्थेत, म्हणजे उच्च स्थानावरून पार अगदी त्या राखेमध्ये बसलेल्या स्थितीतून मला उचलण्याचं सामर्थ्य माझ्या परात्पर देवाकडे आहे, याचा त्याला पूर्ण भरवसा आहे. एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगेन, योबासारखं संकट तुमच्या जीवनावर येणार नाही. योबासारखं दुःख आपल्याकडे नाही येणार. त्याचं कारण सांगतो की योबाच्या जीवनावर जसा हल्ल्याला सुरुवात झाली, शबाई लोक आले आणि त्याने त्याच्या 500 गाढवीन, 500 बैल जोड्या सगळं त्यांनी नेलं आणि जे राखणारे होते त्यांना सगळ्यांना मारून टाकलं. एक जण धावत आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं घडलंय. जर येशूचं रक्त त्याच्याकडे असतं, योबाकडं, तर त्याची स्टोरी डिफरंट असती. ऐकते तुम्ही चर्च? कळतंय तुम्हाला? त्यांच्याकडे जनावरांचं रक्त होतं कारण तो जुना करार आहे. आमच्याकडे येशूचं रक्त आहे. आमच्याकडे संकट आलं तर आम्ही लगेच गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो, पुढची संकट तर रद्दच, पण शबाई लोक रिटर्न येऊन तुमचे सगळे जनावर परत देऊन तुम्हाला जातील. हालेलुया. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आलेल्या प्रत्येक संकटाला माघारे हाकलून देण्याचं सामर्थ्य प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही हे नाव उच्चारता त्यावेळेस त्या नावाचं सामर्थ्य कार्य करायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही येशूचं नाव घेता परिस्थिती बदलायला सुरुवात होते. हालेलुया. म्हणा येशू, असं वर बघा, म्हणा आय लव्ह यू. आमेन. हालेलुया. येशू एवढं प्रेम कोणावर करू नका प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, योबाला खात्री की माझ्या या अवस्थेमधून परमेश्वर मला बाहेर काढणार आहे. याकोब 4 अध्याय आणि 10वं वचन, याकोबाचं पत्र 4 अध्याय 10व्या वचनात प्रभू सांगतो, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करील. प्रभू समोर नम्र व्हा. ज्यावेळेस तुम्ही प्रभू समोर नम्र होता, परमेश्वर तुम्हाला उंच करतो. प्रियांनो, नेहमी नम्रतेचं जीवन जगा. दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा. बोलत असताना स्वतःची फुशारकी मारू नका. थोडं समोरच्याचं पण ऐकायची वृत्ती ठेवा. आमीन. नम्रतेने आणि प्रेमाने राहा प्रियांनो. त्याच्यामुळे तुमच्या जीवनातले खूप आशीर्वाद मोकळे होतील. बरेच लोक आपले आशीर्वाद गमावतात आपल्या रागामुळे. येणारे आशीर्वाद, एखादा म्हणत आहे की आज मी जाऊन माझ्या बहिणीला 5 लाखाचा चेक देणार आहे, पण बहीण गेल्या गेल्याच कमरेला पोदर खाऊन भांडण्यासाठी उभी असेल. औरंगाबादच्या बहिणी चांगल्या आहेत, मी तुमच्याबद्दल नाही बोलत, पण काही ठिकाणी असं होतं, तो म्हणतो चेक खिशातच राहू दे, हिला द्यायला नको, ही भांडकुदळच आहे. कधी कधी आलेले आशीर्वाद जातात आपल्या रागामुळे आणि द्वेषामुळे. प्रभूने आपल्याला लीन आणि नम्र राहायला शिकवलंय. ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे, राजांचा राजा आहे तो, त्याला मारणं अशक्य गोष्ट आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळणं अशक्य गोष्ट आहे. 3 खेळ्यांनी त्याला क्रुसावर खेळलं नव्हतं, त्याला तुमच्या आणि माझ्या प्रेमाने क्रुसावर खेळलं होतं. आमच्यासाठी तो क्रुसावरती गेला. कोणते खेळे त्याला अडवू शकत नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समुद्रावरचं वादळ येशूला थांबवू शकलं नाही. वधस्तंभावरचे 3 खेळे येशूला थांबवू शकले नाहीत.
कबरेवरची धोंड येशूला थांबवू शकली नाही, मरण येशूला थांबवू शकलं नाही, सैतान येशूला थांबवू शकलं नाही. येशू तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झालेला देव आहे. हालेलुया. हा येशू जिवंत देव आहे. आणि जर हा जिवंत देव आहे, त्याच्याकडं नम्रतेचं मन आहे, प्रेमाचं मन आहे. आमचं बोलणं वागणं आजपासून देवाला आवडेल असं असावं. आम्ही जेवढे स्वतःला नम्र आणि शून्य करणार, तेवढं आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अधिकाधिक काम करणार. देव जीवनात आल्यावर बदल तर झालाच पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? काही लोकांचे गैरसमज आहेत, थोडं खोडून काढू आज. ऐकताय तुम्ही? काही लोकांना असं वाटतं, काय नाही, मी ख्रिश्चन परिवारात जन्मलो, पण माझं काही चांगलंच झालं नाही. मग काय केल्याने चांगलं होईल? मग कुणीतरी सांगतं, अरे तू ख्रिश्चनच, मग तू बाप्तिस्मा का नाही घेतला पाण्याचा? पण मला सिगरेट प्यायची सवय, मला असं करायची सवय, बाप्तिस्मा तर घे, एकदम चांगलं होईल. आणि मग बाप्तिस्मा घेतो. आणि मग एक गोष्ट लक्षात येते की बाप्तिस्मा घ्यायच्या आधी कोरडा पापी होता, आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर ओला पापी झाला, आणि पापी तो पापीच राहिला. बाप्तिस्मा जीवन बदलत नाही, जीवन येशू बदलतो प्रियांनो. हालेलुया. पक्क लक्षात ठेवा, जीवन बदलण्याचं सामर्थ्य येशूकडे आहे. जे येशू पुढे नम्र होतात, परमेश्वर त्यांना उंच करतो. परमेश्वर त्यांचे दिवस बदलतो. परमेश्वर त्यांच्या जीवनात त्याच्या सामर्थ्याचा वर्षाव करतो. जसं मरियेने स्तोत्र गायलं आणि सांगितलं की तो दिनास उंच करणारा परमेश्वर आहे, तसंच जुन्या करारातल्या एका स्त्रीने स्तोत्र गायलं. तिचं नाव होतं हन्ना. पहिले शमवेल 2 अध्यायाने 8व्या वचनात ती म्हणत आहे, पहिले शमवेल 2 आणि 8 मध्ये, तो कंगालांना धुळीतून उठवतो, दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेविली आहे. तो कंगालांना धुळीतून उठवणारा देव आहे. हालेलुया. जे कंगाल आहेत, जे निराश्रित आहेत, त्यांना तो धुळीतून उठवणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. बरेच वर्ष झाले आणि एक तालुका आहे नगर जिल्ह्यात, पारनेर, तिथे एक गावामध्ये प्रार्थनेसाठी गेलो होतो माझ्या कॉलेज टायमिंगमध्ये. आणि प्रार्थना झाली आणि मी निघणार, आणि तेवढ्यात एक आई पदर घेऊन, नाही का, एकदम हातपाय असे झाकून एकदम घाबरत घाबरत ती आली आणि म्हटली, माझ्यासाठी प्रार्थना करा. ती माझ्याकडे बघायला पण तयार नव्हती. मग दुसरी एक आई होती, मग तिने सांगितलं की तिला कुष्ठरोग झालाय. आणि मी म्हटलं, काय झालं आई तुम्हाला? प्रार्थना करू आपण. आणि तिने तिचे हात दाखवले, पूर्ण हात एकदम व्यंग झालं होतं सगळ्या हाताचं, एकदम चेहरा तिचा. मग म्हटलं, काय झालं, होत नाहीत का आजार? किती जणांना होतात, काय प्रॉब्लेम आहे? म्हणे, आजाराचं दुःख नाही दादा, दुःख माझ्या घरातल्यांनी, मला घराच्या बाहेर मला दारात राहावं लागतं, ओट्यावरती मी राहते, नातवंड पण जवळ येऊ देत नाहीत. मला माहीत आहे मला आजार आहे, माझ्या जवळ येऊ नका, पण कुणी माझ्याशी बोलत नाही, लांबून माझं ताट फेकतात आणि मला घराच्या बाहेर ठेवलेलं आहे. आणि माझ्या मुलींकडं पण मला अपेक्षा आहे, पण मुली पण येतात डायरेक्ट घरात निघून जातात, कुणी माझ्याशी बोलत नाही, नातवंड नाही, लेकी नाही, जावई नाही, मुलं नाही, सुना नाही, कुणी नाही. माझं मन त्याच्यामुळं तुटलं आहे दादा. मी आजारामुळं नाराज नाही, माझं मन ह्याच्यामुळं तुटलं आहे की मी ह्या आजारामुळं मला सगळ्यांनी टाकून दिलं आहे. प्रार्थना केली, मला माहीत नाही, मला देवाने एकच वाक्य दिलं, आजची रात्र जाईल आणि आई उद्या तुझ्या जीवनात चमत्कार होईल. असं बोलून मी निघालो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मला त्याच गावातून फोन आला, पास्टर, प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली. त्या आईचे हात उघडलेत, तिचा आजार निघून गेलाय आणि घरातले सगळे आश्चर्यचकित आहेत, हे काम काय आहे? ज्या आईला त्यांनी बाहेर हाकललं होतं, फक्त येशूमुळं त्यांनी परत तिला घरात घेतलं. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. परमेश्वराचं काहीतरी इंटेन्शन आहे तुमच्या चमत्काराच्या मागं. परमेश्वराचा काहीतरी उद्देश आहे. तो उद्देश सफल होण्यासाठी उर्मटपणाने तो साध्य नाही होणार. हालेलुया. द्वेषाने होणार नाही. आज देवाच्या प्रिय लोकांना लीन आणि नम्र होण्याची गरज आहे. आम्ही नम्रतेचे संदेश देऊ शकतो.
तुम्ही नम्र व्हा, तुम्ही असं वागा, पण ती नम्रता आमच्यात येणं गरजेचं आहे. हालेलुया. एकदा एका आईने गांधीजींकडे आपल्या लहान मुलाला आणलं, महात्मा गांधीजींकडं. आणि आईने त्या महात्मा गांधींना विनंती केली, गांधीजी, महात्मा, माझ्या मुलाला थोडं समजून सांगा. म्हणे काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? म्हणे माझा मुलगा आहे ना कंटिन्यू साखर खातो. ह्या मुलाला तुम्ही समजून सांगा, कारण तुमचा खूप फॅन आहे हा, तुमचा ऐकल हा, मला गॅरंटी आहे. याला एकदा समजून सांगा, साखर खाऊ नको. गांधीजी म्हटले 1 महिन्याने या. ती बिचारी आई, तिला काय कळे ना, एक वाक्यात म्हणायचं मुला साखर खाऊ नको, पण गांधीजींनी तिला घरी पाठवलं 1 महिन्याने या. आणि मग ती आई मुलाला घेऊन जाते. मुलगा 1 महिना साखर खातोय. तिच्या मनात हेच आहे की का बरं 1 महिन्याने बोलवलं, काही कळत नाही. आता परत ही आई आपल्या मुलाला घेऊन गांधीजींकडे गेली आणि परत त्याला बसवलं त्यांच्या समोर. गांधीजी, 1 महिन्यापूर्वी आले होते, मुलगा साखर, हा माहिती 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 मला माहिती आहे. त्याला सांगा ना समजून, साखर खाऊ नको. हा, 1 मिनिट बाळा, साखर शरीरासाठी हानिकारक आहे, ती खाऊ नकोस. ओके, आता इथून पुढे खायची नाही. गांधीजींनी त्यांना समजवलं. आता आई खुश झाली, थँक्यू. पण तिच्या मनात प्रश्न, 1 महिना का लावला? आहे की नाही? सांगायचं तर त्याच दिवशी हेच सांगितलं असतं तरी चाललं असतं. 1 महिना का लावला? तिने विचारलंच धाडस करून, गांधीजी त्या दिवशी का नाही सांगितलं, महिना का घेतला? गांधीजींनी सांगितलं, 1 महिन्यापूर्वी मी पण साखर खायचो. हालेलुया. लोकांना शिकवण्याआधी आम्हाला कळालं पाहिजे. जर प्रभूने आम्हाला नम्रता शिकवायला सांगितलीये, ती नम्रता आम्ही धारण केली पाहिजे. प्रत्येकाच्या शब्दात सामर्थ्य नाही प्रियांनो. तुम्ही जे बोलता ते तुम्हाला वागता आलं पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही प्रीतीविषयी बोलता, ती प्रीती तुम्हाला जगता आली पाहिजे. वैऱ्यांवर प्रेम करता आलं पाहिजे. हालेलुया. आणि जे स्वतःला लीन आणि नम्र करतात, बायबल पूर्ण बारकाईने वाचा, जे नम्र झालेत देवाने त्यांना उंच केलेलं आहे. आमेन. लाखो लोक, 6 लाख लोक गुलामीत होते फारोच्या. 6 लाख लोक वाट पाहत आहेत की आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढणार कोण. परमेश्वराने मोशेचा उपयोग केला. गणना 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये रहस्य लिहिलेलं आहे. गणना 12 आणि 3 मध्ये मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. अख्ख्या जगात मोशे सारखा नम्र व्यक्ती नव्हता, म्हणून देवाने त्याचा उपयोग केला. आमेन. जेव्हा तुम्ही लीन आणि नम्रतेने पहिले भरणार, ख्रिस्ताच्या प्रीतीने भरले जाणार, ज्यावेळेस तुमच्या मुखामध्ये प्रभूचं नाव सामर्थ्यानिशी असणार, लोकांच्या आरेला तुम्ही कार्य म्हणून उत्तर देणार नाहीत. ज्यावेळेस कुणीही तुम्हाला काहीही बोललं तरी तुम्ही प्रेमानेच वागताय, याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताला धारण केलंय. हालेलुया. याचा अर्थ प्रभू तुम्हाला भेटलेला आहे. कुणी तुमचा द्वेष केला तरी तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागताय, याचा अर्थ येशू तुम्हाला भेटलेला आहे. हालेलुया. मोशे स्वतःला नम्र करत आहे. त्याच्या नम्रपणामुळे 6 लाख लोकांचा लीडर परमेश्वराने त्याला केलं. 6 लाख लोकांचं मोशे मार्गदर्शन करत आहे, असा मसिया झाला. त्याच्याद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार देवाने केले. हालेलुया. जे म्हणतात देवाला सांगा पास्टर माझा उपयोग करायला, पास्टर काय नाही करू शकत, तुम्हालाच करायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करा. ठीक आहे, आम्ही करतो प्रार्थना. तुम्ही काय करणार ते पण बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणणार आम्ही आराम करतो, पण तुम्हीच प्रार्थना करा. तुमच्यासाठी प्रार्थना करून आमचीच उन्नती व्हायला लागली. हालेलुया. तुमच्या उन्नतीसाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागणार आहे. हालेलुया. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करायचे तर येशूने शिकवलेली शिकवण आपल्या जीवनात घ्यावी लागेल. एका गालात मारली तर क्या बात आहे, पाठांतर पक्क आहे तुमचं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. दुसरा गाल पुढं करायचा आणि दुसऱ्या गालात मारली तर गाल संपले पास्टर. आता समोरच्याचे रिकामे दिसत आहेत पास्टर, आहे की रे? नाही 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 नाही. प्रभूने हे नाही सांगितलं आपल्याला. प्रभूने सांगितलं एका गालात मारली तर दुसरा, हा संपला तर लगेच हा पुढचा. तयार ठेवा. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही स्वतःला लीन आणि नम्र करणार त्यावेळेस तुमच्या जीवनात प्रभूच्या कार्याला सुरुवात होईल.
देवाच्या प्रिय संतगणांनो, मोशेच्या नम्रपणामुळे परमेश्वर त्याला फार उंच करत आहे. जर मोशे जुन्या करारातला होता, त्याचं तेज एवढं होतं, नवीन करारातले तुम्ही लोक आहात, देवाचं असं तेज तुमच्या चेहऱ्यावरती येईल आज नंतर तुमच्याकडे पाहून लोक म्हणतील की हा येशूचा दास आहे, ही येशूची दासी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू बद्दलच्या गोष्टी भाकड कथा नाहीत. येशू जिवंत आणि खरा देव आहे. येशू ख्रिस्ताचा स्वर्ग खरा आहे. येशूचं वचन हे सत्य आहे. हे बायबलचं वचन जिवंत आहे. हालेलुया. हे सगळं सांगण्याचं एकच कारण होतं, येशूने स्वतःला लीन केलं, सिंहासन सोडून डायरेक्ट खाली आला. एकदा खुर्चीवर बसवलं तर परत एखाद्याला खाली बस म्हणलं तर बरं वाटेल का? मी तर वरती आल्याला सुंदर खुर्ची दिली मला, आणि पाळसाहेब म्हणले कांबळे पास्टर तिथं बसा खाली, बरं वाटेल का? आमचं खुर्चीवर लई प्रेम आहे. स्थान, मी चर्चचा सेक्रेटरी आहे, मी खजिनदार आहे. भले खजाना पूर्ण रिकामा असला तरी चालेल, पण मी खजिनदार आहे. काही लोकांना ना पद सांभाळता येत नाहीत. अनेक मंडळांची गत आहे, पद सांभाळता येत नाही. हेलिकॉप्टर पडलं तरी चालेल, पण पायलट मला करा. विमान कोसळून त्याचा चुरा झाला तरी चालेल, मीच पायलट होणार. जहाज बुडालं पाण्यात तरी चालेल, मीच कॅप्टन होणार. दुसऱ्यांना चान्स नाही. जे एक्सपर्ट आहेत त्यांना कुणालाच उभं नाही करायचं. जे काय पाहिजे मोठे पण मला पाहिजे. आम्ही स्थान सोडायला तयार नसतो. ते स्वर्गाचं स्थान सोडणं खूप कठीण गोष्ट होती प्रियानं, खूप कठीण. आम्ही फक्त एका वाक्यात येशू स्वर्ग सोडून आला. अरे ते एवढं सोपं नव्हतं. तो राजांचा राजा आहे. लाखो करोडो दिव्यदूत त्याच्या पुढे लोटांगण घेतायत. 4 प्राणी त्याला पवित्र म्हणतात. इतक्या उंच स्थानावर तो आहे. तिथून त्याला काही फक्त देवदूतात येऊन उभं राहायला नाही लावलं, त्याला इतकं खाली आणलं. त्याला जमिनीवरती आमच्यामध्ये 33.5 वर्ष राहावं लागलं, आणि इथपर्यंत थांबलं नाही. त्याला मारण्यात आलं आणि कबरेत त्याला गाडण्यात आलं. एवढं त्याला खाली जावं लागलं. त्याच्या हुद्द्यामधून, दैवत्वामधून त्याला मानवी स्वरूप धारण करावं लागलं. इतकं त्याने स्वतःला शून्य होऊ दिलं, कारण त्याला माहिती आहे जेव्हा त्याचा टाइम येईल तेव्हा तो सगळ्यात उच्च असणार आहे. हालेलुया. त्याने होऊ दिलं. हे शिपाई त्याच्या तोंडावरती थुंकत होते. देवाच्या तोंडावरती जे चेहरा दिव्यदूत रात्रंदिवस निहाळत होते, त्या चेहऱ्यावर ते थुंकले. त्याच्या दाढीचे केस ओढले, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला, आणि तो मुकुट घातल्यानंतर अजून रक्त यायला पाहिजे ना, वरून काठीने असा प्रहार केला, सगळे काटे प्रभूच्या मस्तकात जाऊन रुतले. लाथाबुक्क्यांचा मार देत आहेत, थांबले नाही. 39 फटके असे मारले ना, हंटरला हाडांच्या काचोळ्या आणि ते सगळे खिळे लावलेले होते. जर तुम्हाला कधी रक्तबंबाळ शरीर ख्रिस्ताचं दिसलं ना, खरंच जे काय घडलं होतं ते पॅशन ऑफ क्राइस्ट वगैरे तुम्ही सगळं विसरून जाल. खरी परिस्थिती त्यापेक्षा अगदी बिकट होती, भयंकर होती. छिन्न विछिन्न झाला तो. 39 फटके त्याला मारण्यात आले. एक हंटरचा फटका मारला ना की खिळे, हाडाच्या काचोळ्या शरीरात जाऊन रुतायच्या. काढलं की लगेच सगळं मांस बाहेर निघायचं. रक्तबंबाळ झाला. त्याचाच क्रूस त्याच्याच खांद्यावरती दिला. पडतोय, परत उठतोय. रोमी शिपाई विचार करतात, हा मरत का नाही? कारण त्याने ठरवलंय त्या गुलगुता टेकडीवरती मला जायचंय. हालेलुया. त्या कालवरीपर्यंत मला जायचंय. सगळ्यांची पाप मला वाहून न्यायचेत. प्रभू त्याच्या ध्येयाशी, उद्दिष्टाशी एकनिष्ठ होता. किती अपमान, शिष्य सोडून गेलेत, किती संकट, किती अडचणी, तो स्थिर राहिला. वधस्तंभावरती ज्यावेळेस तो खेळला गेला आणि पहिला शब्द आता काहीतरी बोलणार आहे असं त्याचं तोंड त्याने उघडलं. आता लोकांना वाटलं असेल हा शापबीपच देईल काहीतरी. एवढं तुम्हा लोकांना बरं केलं तुम्ही मला मारलं. हा, एवढं मी तुमचं चांगलं केलं, तुमचे मुर्दे उठवले, तुमच्यासाठी असं केलं तसं केलं. प्रभू काहीच म्हणत नाही. प्रभू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. कितीतरी लोकांना कळत नाहीये ते तुमच्याशी कसे वागत आहेत. हालेलुया. त्यांना क्षमा करा. प्रभूने क्षमा केली आहे, तुम्ही पण क्षमा करा. हालेलुया. क्षमेत खूप मोठं सामर्थ्य आहे. स्वतःला लीन आणि नम्र करा. आज सगळ्या लढाया प्रभूच्या हाती सुपूर्त करा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. हालेलुया.
लढण्यासाठी आम्हाला बनवलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना असं वाटतं की हे आत्मिक युद्ध आहे. कंटिन्यू भूतांच्याच मागं लागलेले असतात. कंटिन्यू आत्मिक युद्ध, अशी शांतीच नाही मनाला. हो, तिथून ही शक्ती आली, इथून ते शक्ती आली, इथून जादूटोना, इथून हे ते. त्याच्या बाहेर पडा. ऐकताय तुम्ही? मी काय म्हणतो, ही युद्ध आहे ना 2000 वर्षापूर्वी येशूने संपवलंय. सैतानाचं मस्तक ठेचलंय. हारलेला किती हरवताय तुम्ही आता? ऑलरेडी पायाखाली आहे तुमच्या. कळतंय तुम्हाला? कधीच जादू टोण्याचं कौतुक करू नका. कधीच भूत लागल्याचं कौतुक असा दुष्टात्मा लागलाय तिला. हट. काय फरक पडत नाही. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. भूत त्या नावापुढे थरथर कापतात. स्मिथ विगलवर्स त्यांच्या बेडवरती एक दिवशी झोपलेले होते. रात्री, मध्यरात्री मस्त झोप चालली. बेडचा आवाज आला, कर कुर्र काहीतरी चालू झालं. डोळे उघडले यांनी. डोळे उघडून बघतात, सैतान त्यांचा बेड इथून ढकलून त्या दुसऱ्या कोपऱ्यात नेलाय. इकडं कसा आला बेड? तू ढकलला? जिथं होता तिथं ठेव, चल येशूच्या नावात. आणि परत झोपले. सकाळी उठले ना, बेड परत तिथं होता. हालेलुया. तो तुम्हाला घाबरतोय आणि तुम्ही नाही म्हणायचं. असं आम्ही त्याला घाबरवतो असं म्हणायचं. हालेलुया. देवाची आग आहे आपल्यात. तो गरजणारा सिंह आहे. सिंह एकाच गोष्टीला घाबरतो, अग्नीला. तुमच्यात जर पवित्र आत्म्याची आग आहे, दुष्ट तुम्हाला घाबरणार. तुम्हाला त्याचं कौतुक करायची गरज नाही, त्याच्याबद्दल खूप गोष्टी बोलायची गरज नाही. कितीही चवतळून आला, फटके पाहिजेत. 2000 वर्षापूर्वीचं विसरला, अरे नाही लक्षात आहे, लगेच निघून जाईल. येशूने शब्द जो काढला ना, पूर्ण झाले आहे. 6व्या शब्दात पूर्ण झाले म्हणजे युद्ध संपलंय. सैतान हारलाय हेच लक्षात ठेवून काम करा. तुम्ही म्हणाल शस्त्र सामग्री कशाला दिली? इफिस 6ची. हालेलुया. आमचं युद्ध रक्त मासा बरोबर नाही, आकाशातील दुष्टात्म्या बरोबर आहे. हे सगळं कशासाठी पास्टर? तुम्ही तर म्हणता युद्ध संपलंय. कसं आहे ना, लढतोय तो, पण त्याच्या आर्मीमध्ये आपल्याकडे पण काहीतरी पाहिजे ना. हालेलुया. त्याच्या आर्मीत आहेत आपण, त्याच्या सेनेत आपण आहेत. आमच्याकडे पण काही पाहिजे ना. आम्ही मंडळी आहेत ख्रिस्ताची. त्याचा विजय त्याने आपल्याला दिलेला आहे. आपण फक्त सोपे कामं करायचे. हालेलुया. तो म्हणेल रांजण पाण्याने भरून टाकायचे, चमत्कार तो करल पाण्याचा द्राक्षरस. तो म्हणेल कबरेवरची धोंड बाजूला करा, सोपे कामं करायचे. केली प्रभू, तू मुर्दे उठव. सोप्या गोष्टी तुम्ही करा. हालेलुया. सांगितलेत ना, तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्याचा कमरबंद, विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार, सुवार्तेचे जोडे घालायला सांगितले, घालायचे. पण हे घातल्यानंतर लक्षात ठेवायचं, हे दुष्टात्मे बघून मला पळून जातात. हालेलुया. मी सांगतो तुम्हाला, कितीतरी वेळा असं घडलं, पास्टर प्लीज घरी या, मुलीला खूप त्रास होतोय, तिला दुष्टात्मा लागलाय, खूप त्रास होतोय. ओके ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता येतो. आणि मी घरी जातो, माहित नाही पास्टर सकाळपासून एकदम ओके झाली ती. त्या दुष्टाला माहिती आहे की हा आल्यानंतर मला, माझ्या बापाला, सगळ्यांना त्रास होईल. त्यांना जावं लागतं. तुम्हाला कळतंय तुमच्यात काय सामर्थ्य दिलंय? हे जे सामर्थ्य दिलंय हे तुम्हाला नम्रतेने घेऊन पुढे चालायचंय. प्रेज द लॉर्ड. हे युद्ध देवाचं आहे. जो व्यक्ती स्वतःला लीन आणि नम्र करतो, त्या व्यक्तीला परमेश्वर उंच केल्याशिवाय राहत नाही. येशूने स्वतःला अगदी लीन आणि नम्र केलं. फिलिपी 2, 9, 10 आणि 11 पटकन वाचतो, ऐका. फिलिपी 2 अध्याय 9 ते 11 वचन. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, म्हणजे अति उंच केले. त्याच्यासारखं उंच कोणीच नाही, एवढं उंच केलं त्याला. आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. कुणाला दिले? कुणाला दिले? सगळ्यात मोठं उंच नाव येशूला ते नाव दिलंय. सगळ्यांना नाव आहेत. इथं बिना नावाचं कुणी आलंय का? पास्टर माझं बारसच झालं नाही, माझं नावच ठेवलं नाही. तुमचं बारसं मी करतो आज. कुणाचं राहिलंय का? नाव आहेत सगळ्यांना. बघा आपल्याला प्रत्येकाला नाव आहेत.
प्रत्येकाला नाव आहेत, प्रत्येक व्यक्तीला नाव आहेत, स्त्रियांना नाव आहेत, पुरुषांना नाव आहेत, सगळ्यांची वेगवेगळी नाव आहेत, लेकरांना नाव आहेत, रस्त्याला नाव आहेत, शहरांना नाव आहेत, गावाला नाव आहेत, तालुक्याला नाव आहे, जिल्ह्याला नाव आहे, देशाला नाव आहे, रोगाला नाव आहे, औषधाला पण नाव आहे. किती नाव आहेत, काय काय गोष्टींचे नाव आहेत, प्राण्यांची नाव आहेत, पक्ष्यांची नाव आहेत, झाडांची नाव आहेत, किती नाव आहेत जगात. पण ह्या सर्व नावापेक्षा एकच नाव श्रेष्ठ आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हे नाव सर्वोच्च नाव आहे. काय लोक म्हणतात, पास्टर मला प्रार्थना येत नाही. काय गरज आहे, फक्त म्हण प्रभू येशू ख्रिस्त, सगळं मॅटर क्लोज. हालेलुया. अडचण निघून गेली तुझ्या जीवनाची. फक्त नाव उच्चार ना, फक्त बस प्रभू येशू ख्रिस्त. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. हे नाव उच्चारता क्षणी अंधारामध्ये प्रकाश चमकतो. हे नाव उच्चारता क्षणी बंधनं तुटतात. हे नाव उच्चारता क्षणी दरिद्री आणि कंगाल धनवान होतात. या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशूचं नाव उच्चारता क्षणी दुष्ट शक्ती पळून जाते. येशू नावात सामर्थ्य आहे. मग येशूचं नाव सतत आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. रात्रंदिवस येशू 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 येशू, येशूचं नाव आपल्या मुखात असलं पाहिजे. कारण येशूच दिनांना उंच करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. तुमचा एखादा नातेवाईक इंग्लंडमध्ये असेल, समजा परदेशात, तो म्हटला मी तुला तिकडं बोलवणार आहे इंग्लंडला. बोलू शकतो की नाही, तिकडचा नातेवाईक आहे. पण आपल्या शेजारी एखादा जण असेल, खायचे वांदे, तो म्हणले तुम्हाला मी इंग्लंडला तुला घेऊन जाणार आहे, तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? तो आपल्या शेजारी आहे, तो म्हणतो तुला घेऊन जाईल मी परदेशात, त्याच्यावर ठेवणार का? त्याचे खायचे वांदे, त्याने कधी म्हणजे पासपोर्ट सोडा, रॅशन कार्ड नाही त्याचं, तो नेईल का? लक्षात ठेवा मी काय बोलतोय. कोण तुम्हाला जीवनामध्ये उच्च करू शकतो? जो आधीच सर्वोच्च आहे, जो सर्वात उंच आहे, तोच तुमच्या जीवनाच्या स्तराला उच्च करू शकतो. त्याने तुमचा हात धरलाय. येशू तुमच्या बरोबर आहे, त्याने तुमचा हात धरलाय. आणि तुम्ही काय करता? येशू तुला मी उंचवतो माझ्या जीवनात. त्याला उंचवलं का तुम्ही खाली राहणार आहे का? त्याने हात धरलाय तुमचा. तुमच्या जीवनात तुम्ही मागं राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वतःला लीन करा, नम्र करा, आपलं बोलणं बदला, आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. प्रभू येशू ख्रिस्त असा प्रभू आहे की त्याला सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रत्येक मुखाने कबूल करावे. येशूला एवढं उंच केलं की तो आज पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. हा सर्वव्यापी देव आहे. तो तुमच्या बरोबर पण आहे, तो पित्याच्या बरोबर पण आहे. हालेलुया. तो इथं पण आहे, तो परदेशात आहे, तो प्रत्येक ठिकाणी आहे. सर्वव्यापी देव आहे. आणि त्याच अध्यायाच्या फिलिप्पी 2:6-7 मध्ये त्याचं रहस्य दिलंय की त्याचं उच्च होण्याचं कारण काय? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. रिक्त म्हणजे रिकामं केलं, शून्य केलं. रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. येशू राजांचा राजा, तो स्वतःला लीन आणि नम्र करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या येशूला ओळखता प्रियांनो, किंवा खऱ्या अर्थाने मी म्हणत नाही की तुम्ही जन्माचे ख्रिस्ती आहेत आणि तुम्हाला ख्रिस्त कळालाय. ख्रिस्त विश्वासणाऱ्यांना पण कळालेला नसतो कितीतरी वेळा. काही लोक ह्याच्यातच अडकलेले असतात. माझे आजोबा पास्टर होते, माझे वडील पास्टर होते, आणि तू कोण? प्लास्टर आहेस का? कोण आहेस तू? हालेलुया. आमच्याकडे अभिमान कुठल्या गोष्टीचा असावा हे पण आम्हाला कळत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला धन्यवाद. पूर्वजांनी देवाची सेवा केली. तुमच्या आजोबाच्या प्रार्थनेने तुमचं तारण होणार नाही. ऐकलं का? तुमची आई प्रार्थना करते म्हणून तुमचं तारण होणार नाही. तारण सामूहिक नाही, तारण वैयक्तिक आहे. तुम्हाला वैयक्तिक रीतीनं हे मान्य करावं लागेल. येशू मी पापी आहे, माझ्यावर दया कर, मग तुमच्यावर दया होणार आहे. हालेलुया. स्वतःला लीन आणि नम्र केलं येशूने, आणि त्याच्यामुळे त्याला सर्वोच्च असं करण्यात आलं.
देवाच्या प्रिय लोकांनो, त्याने स्वतःला शून्य केलं, दासाचं स्वरूप धारण केलं, म्हणून परमेश्वर त्याला उच्च करत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पटकन मी 3 व्यक्तीबद्दल बायबलमधून उदाहरण देणार आहे. पहिला व्यक्ती जो आहे, मार्क 10:46 मध्ये सांगितलेलं आहे की एक बार्तिमय नावाचा एक व्यक्ती आहे. नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. एक बार्तिमय नावाचा व्यक्ती वाटेवरती बसलेला आहे आणि तो कुठून तरी त्याला बातमी कळते, त्याला समजतं की येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. त्याने मनात डिसाईड केलं की प्रभू इथून जाणार आहे, आज मी प्रभूला भेटणार, आज मला प्रभूला पाहायचंय. पण प्रभूला पाहण्यासाठी माझ्याकडे डोळे नाहीत. मग काय करू, मी कुणाकडून डोळे आणू? मी डोळे पण प्रभूलाच मागणार. हालेलुया. बार्तिमयने जग पाहण्यासाठी डोळे नाही मागितले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखाद्या अंध व्यक्तीचं ज्यावेळेस ऑपरेशन होतं ना डोळ्याचं, नवीन त्याला दृष्टी यावी म्हणून जेव्हा सर्जरी होते, त्यावेळी त्याच्या डोळ्यावर पट्टी असते आणि त्याला सांगतात, उद्या सकाळी 8 वाजता तुझ्या डोळ्याची पट्टी काढली जाईल. तुला सगळ्यात पहिलं कोणाला बघायचंय? कुणी म्हणतं ज्या व्यक्तीने मला डोळे दिले त्याला पाहायचंय. कुणी म्हणतं मला माझ्या आईला पाहायचंय, माझ्या फॅमिलीला पाहायचंय. प्रत्येकाची काहीतरी वेगळी आवड असेल. बार्तिमयचे डोळे उघडले ना, त्याने साक्षात परमेश्वराला पाहिलं. प्रियांनो, हालेलुया. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रभू त्याच्या समोर उभा आहे. डोळे उघडल्याने त्यांनी प्रभूला पाहिलं. किती त्याने आवेशाने प्रभूकडे मागितलं आणि परमेश्वराने त्याचं मागणं मान्य केलं. बरं, तो जेव्हा मागत होता, शिष्य त्याला दटावत होते, बार्तिमय ओरडू नको, बार्तिमय, 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 बार्तिमय. बार्तिमय मनात म्हणतोय, तुला प्रॉब्लेम नाही रे, प्रॉब्लेम मला आहे. तू नको ओरडू, मला डोळे नाहीत, मी ओरडणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बार्तिमयचा आवाज गप केला तसं खूप लोक तुमचा आवाज बंद करायचा प्रयत्न करतील, पण त्यांना सांगायचं मी ओरडणार. हालेलुया. आणि मी माझ्या येशूसाठी ओरडणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक मगाशी आराधनेत नाचत होते, मी बघितलंय. तुम्ही आनंदी आहेत की नाहीत? आराधनेत कोण नाचू शकतं मी तुम्हाला सांगतो. जे लोक आपल्या घरामध्ये देवाचे गाणे लावून नाचतात तेच इथे येऊन नाचू शकतात. जे लोक इथं लाजतात, सासरे बुवा आहेत बाजूला, नको लोक काय म्हणतील, मी शिकलेला आहे, मी असं आहे, मी तसं आहे. दावीद असा नाचला ना, वरून बायको म्हणती काय हलकट माणूस. हे लिहिलं आहे बायबलमध्ये. तुम्हाला कोणी असं काय म्हणलं तरी नाचणार तुम्ही? नक्की हो की नाही? तुम्ही खरे आराधक आहेत देवाचे. बाजू में कौन है उसका कुछ लेना देना नहीं है, मैं और मेरा प्रभू. हालेलुया. बार्तिमयने ठरवलं, ए तुम्ही नका ओरडू रे, तुम्हाला डोळे आहेत, मला नाही. तुम्ही बघितलं येशूला, मला बघायचंय. आज माझा टाइम आहे, मी ओरडणार. हालेलुया. तो दीन दरिद्री कंगाल असलेला भिकारी, ज्याच्याकडे आरोग्य नाहीये, डोळे नाहीये, ज्याच्याकडे पैसा नाहीये, अगदी वाईट स्थितीत रस्त्यावरती बसलाय. येशू त्या वाटेने गेला, याने हाक मारली आणि येशूने त्याला आरोग्य दिलं. प्रियांनो, हालेलुया. त्याला दृष्टी मिळाली. ज्यावेळी त्याला दृष्टी मिळाली, परत जाऊन वाटेवर बसला का तो? परत वाटेवर बसला का? येशू भेटल्यानंतर परत जुन्या जीवनात जाऊन बसू नका. हेलो, आप सुन रहे क्या? पक्का सुन रहे हैं? परत वाईट गोष्टीत जाऊ नका. एकदा येशूकडे आले, येशू कळाला, वाईट जीवन सोडलं, त्याच पवित्रतेत टिकून राहा. तो बार्तिमय येशूच्या मागे चालू लागला. आम्ही पण येशूच्या मागे चालायचंय. हालेलुया. आणि येशूसाठी ओरडायचं काही कमी करू नका. हालेलुया. तो कंगालास धुळीतून उठवणारा देव आहे. तो दिनास उच्च करणारा देव आहे. तो दीन दरिद्री होऊन बार्तिमय बसलेला होता, प्रभूने त्याला उंच केलं. हालेलुया.
लूक 16व्या अध्यायामध्ये श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजाराची गोष्ट दिलेली. तर या घटनेमध्ये 19 आणि 20 फक्त 2 वचनं वाचतो आपल्यासाठी पटकन. लूक 16:19-20. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजार नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. महालामध्ये तलम वस्त्र घातलेला त्याच्या सुंदर घरामध्ये राहणारा श्रीमंत व्यक्ती आहे. थाटामाटात जीवन जगतोय, भारी भारी कपडे घालतोय, एकदम त्याचं जीवन आयुष्य आरामाचं आहे. आणि त्याच्यात घराच्या दारामध्ये एक दरिद्री लाजर आहे. लाजराच्या नावाबरोबर एक शब्द जोडलाय, दरिद्री लाजर. तो असा आहे की त्याच्या अंगभर फोड आहेत, कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. आणि ह्या लाजराचे स्वप्न काही मोठे नव्हते. काही लोकांचे स्वप्न फार मोठे असतात, असायला पाहिजेत. बोलो येशू मसीह की. एका भावाला राहायला घर नाही नीट, छोटंसं घर, आणि माझ्या समोर प्रार्थना करतोय, हे प्रभू मला हेलिकॉप्टर दे. म्हणलं का रे, घरातला पंखा बंद पडला काय तुझा? कशासाठी हवंय? कोणत्या टायमिंगला काय मागावं, आत्ताची काय गरज आहे ते आम्हाला कळायला पाहिजे. मी म्हणत नाही हेलिकॉप्टर मागू नका, भरपूर मागा, पण आज तुमची काय गरज आहे? ह्या दरिद्री लाजराची एकच इच्छा होती, श्रीमंताच्या मेजावरून खाली काय पडेल ते खाण्याची त्याची इच्छा होती. आणि बस त्याच गोष्टीमध्ये तो तिथं होता. आता एक टाइम आला असेल, तो श्रीमंत माणूस खाली काही पडू देत नसेल आणि लाजर बाहेर उपाशी राहत असेल. हा खाऊन 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 याचं ब्लड प्रेशर वाढलं, लाजर उपाशी राहून राहून त्याचं ब्लड प्रेशर कमी झालं. याची साखर वाढत चालली, त्याची कमी होत चालली. हा वाढत गेला, तो घटत गेला. दोन्ही डेंजरस आहे. हालेलुया. दोन्ही खलास. एक हाय ब्लड प्रेशरनी गेला आणि एक लो ब्लड प्रेशरनी गेला, दोघंही खलास. धार्मिक जो व्यक्ती आहे लाजर, तो बाहेर आहे. आतमधला तो धनवान आहे, त्याची उत्तर क्रिया करण्यात आली असं लिहिलंय बायबलमध्ये, पण लाजराच्या उत्तर क्रियेचं काहीच लिहिलेलं नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की या ठिकाणी श्रीमंत मनुष्य जसा मरण पावला, तो डायरेक्ट नरकाच्या यातनेमध्ये गेला, आणि दरिद्री लाजर डायरेक्ट आब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. हालेलुया. जिवंतपणी जो ऐश्वर्यात जगला, मेल्यानंतर तो दरिद्री झाला. आणि जो या जगामध्ये दीन दरिद्री असं जीवन जगला, तो खऱ्या स्वर्गीय ऐश्वर्यात कायमस्वरूपी पोहोचला. हालेलुया. या जगात आम्ही टेम्पररी आहोत, स्वर्गासाठी आम्ही परमनंट आहोत. हालेलुया. इथं आमची ट्रायल चालू आहे, इथं प्रॅक्टिस चालू आहे. हालेलुया. कशी आराधना करतो, काय करतो, त्याच्यावर परमनंट आराधनेसाठी देव वरती घेणार आहे. हालेलुया. आज आमचं जीवन दीन नम्र होणं गरजेचं आहे. जो दीन दरिद्री कंगाल होता, त्याला परमेश्वराने उच्च केलं आब्रामाच्या उराशी. जो बर्तिमय दीन दरिद्री कंगाल होता, त्याला येशूला पाहण्याची, भेटण्याची आणि येशूच्या मागे चालण्याची त्याला संधी मिळाली. आणि सरते शेवटी प्रेषित 3 अध्याय आणि 2 वचनामध्ये, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. दरिद्री होता, गरीब होता बिचारा, जन्मापासून पांगळा होता, भीक मागत बसलेला होता मंदिराच्या दारात. आता जसा तो त्या मंदिराच्या दारामध्ये भीक मागत बसलेला आहे, पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या समयी त्या मंदिराकडे चाललेले आहेत. आणि ज्यावेळेस ते जात होते, ह्या गरीब व्यक्तीने, पांगळ्या व्यक्तीने, लंगड्या भिकाऱ्याने काहीतरी प्राप्त होईल या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं. काहीतरी द्या. पेत्र म्हणतो, सोने रुपये माझ्याकडे काही नाही. अरे, सोने रुपये नाही तुझ्याकडं, माझ्याकडे पण नाही, ये बस माझ्या बाजूला. माझ्याकडे नाही म्हणून मी हाक मारतोय, आणि तुझ्याकडे पण नाही. पेत्र म्हणतो, सोने रुपये माझ्याकडे नाही. पेत्र कोण आहे? हा 3 अध्याय आहे प्रेषितांच्या कृत्याचा.
दुसऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉसचा दिवस साजरा झालाय. दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा पेत्राला मिळालाय. दुसऱ्या अध्यायामध्ये पेत्राच्या एका भाषणाने देवाच्या राज्यात 3,000 लोकांची भर पडली. 3,000 लोकांच्या मंडळीचा पाळक म्हणत आहे, सोने रुपये माझ्याकडे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. ते सोन्यापेक्षा मूल्यवान आहे, चांदीपेक्षा मूल्यवान आहे, ते सर्वात सामर्थ्यवान आहे, ते मी तुला देतो. नासोरी येशूच्या नावात चालू लाग. तात्काळ त्याची पावले घोटे याच्यामध्ये बळ आले आणि तो लंगडा भिकारी उड्या मारून देवाची स्तुती करायला लागला. आजपर्यंत मंदिराच्या दारात होता, पहिल्यांदा तो मंदिराच्या आत गेला. येशूचं सामर्थ्य तुम्हाला देवाच्या कळपात घेऊन येतं. येशूचं सामर्थ्य पडणाऱ्यांना उभं करतं. येशूचं सामर्थ्य तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलतं. आज नंतर त्या व्यक्तीला कोणीही दरिद्री म्हणू शकत नाही. आज नंतर त्या व्यक्तीला कोणीही कंगाल म्हणू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं वचन आम्ही शिकलोय. तो दिनांना उंच करणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लीन व्हा, नम्र व्हा, कारण आता तुमच्या जीवनामध्ये उंच करण्याचा समय आलेला आहे. नातेवाईकांनी हिनवलं तरी थोडेही लोक बोल रहे हैं. नातेवाईकांनी हिनवलं तर बघ माझ्याकडे किती सोनं आहे, तुझ्याकडे काहीच नाही. ए माझं सोनं माझं येशू आहे, माझी संपत्ती, माझं धन माझा येशू आहे. ए तू काय शिकलेलं नाही. ए मी शिकलेलं नाही, पण माझं ज्ञान स्वर्गातलं आहे बर का. माझ्या देवाने मला ज्ञानी बनवलेलं आहे. हालेलुया. माझ्याकडे तुमच्यासारख्या डिग्र्या नाही, पण माझ्याकडे येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे तुझं घर लहान आहे, तुला माहित नाही, माझ्यावरती महाल आहे. हालेलुया. मी श्रीमंत व्यक्ती आहे, मी आशीर्वादित व्यक्ती आहे. माझा प्रभू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो यहुदा वंशाचा सिंह आहे, तो सामर्थ्यवान आहे, त्याचं मी लेकरू आहे. मी दीनदरिद्री कंगाल नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने आम्हाला दरिद्री राहण्यासाठी पाचारण केलेलं नाहीये. प्रभूने आम्हाला आशीर्वादित होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आपल्या जीवनातील समस्यांवरती विजय प्राप्त करण्यासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे. आज आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. कुणाला माफ केलं नव्हतं, इथून मीटिंग मधून बाहेर गेल्या गेल्या त्यांना फोन करा, दादा मला माफ कर, माझी चूक झाली, माफी मागा. आपल्या आई बापांना माफी मागा, ज्यांचा अपमान केलाय त्यांना माफी मागा, ज्यांच्याबद्दल मनात राग आहे त्यांना माफी मागा. मी चॅलेंज देतो तुम्हाला, तुमचे आशीर्वाद आज नंतर कोणीच थांबवू शकणार नाही. तुमच्या जीवनावरती असं देवाचं गौरव प्रकट होईल की तुमचे आशीर्वाद कशानेही थांबणार नाहीत. माफ करा तुमच्या वैऱ्यांना, ज्यांनी तुमचा गुन्हा केलाय त्यांना माफ करा. माफ करा. माफ करण्यामध्ये खूप मोठं देवाचं सामर्थ्य आहे. येशूने सगळ्यांना माफ केलं, देवाने त्याला सर्वोच्च केलं. जीवनात पुढे जायचंय. बरेच लोक मनातच धरून ठेवतात, गोष्टी मनात धरून ठेवतात, सोडत नाही. काही गोष्टी मनात धरून ठेवल्याने ना संकट जीवनात राहतात. पाण्याचा ग्लास जड आहे का हलका आहे? जड आहे. 500 किलो तरी असेलच मला वाटतंय. किती किलो असेल? 200. जड आहे का हलका आहे पाण्याचं? असं काय खूप वजन आहे का त्याचं? हलका आहे ना. पाण्याचा ग्लास, पाणी तुम्ही पिताय, हातात धरलाय पाण्याचा ग्लास, हलकाच आहे. पण तो हलका असलेला पाण्याचा ग्लास जर तुम्ही 1 तासभर हातात असा धरून ठेवला तर हाताला बरं वाटेल? 2 तास धरला तर? 3 तास धरला तर? तसाच धरून ठेवलाय. काय करावं लागेल? पास्टर प्लीज प्रेयर करा, हात दुखतोय. ए माठ्या, रे हातातला ग्लास खाली ठेव येड्या. सोपं आहे ना? अवघड सांगतोय का काही तुम्हाला? तुमच्या हातामधलं ओझं तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यामुळे हात दुखतोय. अनेक संकटांचं कारण हेच आहे की तुम्ही काहीतरी गोष्टी मनात धरून ठेवल्यात, बस, दुसरं काहीच नाही. सोडून द्या. आज माफ करून टाका. आशीर्वाद तुमचेच मोकळे होणार आहेत. मला ती असं बोलली, मला तो तसं बोलला, चल सोडून दे. प्रभू ते मला बोललेत, मी त्यांना माफ करतो, आणि मग बघा तुमच्या जीवनात काय होतंय. हालेलुया. कसले आजार व्याधी लागणार नाही तुम्हाला. तुमचं मन एकदम नेहमी प्रसन्न राहील. लोक विचार करते, मी एवढं बोललो त्याला, त्याला काय फरकच पडला नाही.
नाही पडत. आम्ही शिव्या प्रूफ लोक आहेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूच्या रक्ताआड तुम्ही आहात. कोणाचे शाप तुम्हाला लागणार नाहीत. मी चॅलेंज देतो तुम्हाला. कोणाच्या शिव्या शाप तुमच्या जीवनावर बिलकुल परिणाम करणार नाही, कारण तुम्ही येशूच्या रक्ताआड आहात. तो खूप तळतळून बोलला, बोलू दे, तुला फरक नाही पडणार, कारण येशूने तुला रक्ताच्या आड घेतलेलं आहे. हालेलुया. स्वतःला लीन आणि नम्र करा. आमेन.